शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता भूमीला खूप मोठे गुरु लाभलेले आहेत। आत्तापर्यंत भूमीचा शोध एका अंधाऱ्या मार्गाने चालू होता, पण या अंधाऱ्या मार्गाला प्रकाश दाखवण्यासाठी आणि बरोबर अचूक गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यासाठी आता मात्र डॅशिंग भानुशाली वकिलांची धमाकेदार एंट्री झालेली आहे। आणि डॅशिंग भानुशाली वकिलांनी आता मात्र रागिणीपर्यंत पोहोचण्यासाठी भूमीला खूप छान सापळा रचून दिलेला आहे। या सापळ्यामध्ये एकटी भूमीच नाही तर त्याचबरोबर आता मात्र इकडे पौर्णिमा पण अडकणार आहे। आणि या सापळ्याची सुरुवात आता इकडे निलांबरीपासून होऊन त्याचा शेवट रागिणीपर्यंत होणार असतो। निलांबरीवरती डाऊट दाखवत आता मात्र रागिणीला गाफील करत खूप मोठ्या सत्याचा उलगडा आता इकडे भूमीमार्फत भानुशाली वकील करणार असतात। आणि बळी प्रतिपदेला रागिणीच्या कारस्थानाचा पर्दाफाश करत भूमीचा खूप मोठा तांडव समोर येणार असतो। इकडे भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे भूमीने आता खूप विचार केलेला असतो आणि त्या विचारामार्फत भूमीच्या लक्षात खूप मोठी गोष्ट येते की या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी एक तर आपली आई आणि रागिणी आत्या या दोघांनी लग्नाचा घाट घातला। सगळी घटना भूमी पहिल्यापासून लग्न कसं ठरलं काय ठरलं हे आता भानुशाली वकिलांना व्यवस्थित सांगते। भानुशाली वकिलांना तिने सांगितल्याप्रमाणे आता मात्र भानुशाली वकील सांगतात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या लग्नाच्या आधीपासून या सगळ्याची तजवीज सुरू आहे आणि तुमचं लग्न ठरवण्यासाठी ज्या व्यक्तीने पुढाकार घेतलाय तीच व्यक्ती तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आणि प्रॉपर्टी हडप करण्यासाठी बसलेली आहे। त्यावरती भूमी सांगते माझ्या माहितीत दोघी जणी म्हणजे माझ्या रागिणी आत्या आकाशची आत्या आणि त्याचप्रमाणे माझी आई या दोघींनी मला प्रेशराईज केलं होतं। माझ्या आईने मला विष घेण्यासाठी सुद्धा तिने विष घेते म्हणून सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामुळे मी आता 2 बहिणींच्या सुखासाठी हे लग्न करायला तयार झाले। यावरती आता भानुशाली वकील म्हणतात कारण आकाशची मानसिक कंडिशन बघता या लग्नाची घाई करण्याची रागिणीला काहीच गरज नव्हती। त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करायची आहे डायरेक्ट रागिणीवरती अटॅक करायचा नाही कारण ती खूप मोठी गोष्ट ठरेल। तुमच्या आईपासून सुरुवात करा। सगळ्यात पहिले तुमच्या आईला टटोला म्हणजे ते सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी असू शकते, दोघी पण असू शकतात, पण तुमची आई ही एक प्यादच असणार आहे किंवा तुमची बहीण पौर्णिमा ही पण एक प्याद असणार कारण प्रॉपर्टीचं सत्य इतक्या लांबच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची काहीच गरज नाहीये ना। त्यामुळे हे सत्य आकाशच्या फॅमिलीमध्येच माहिती असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सुरुवात करा तुमच्या आईपासून आणि शेवट त्या गुन्हेगारापर्यंत जाऊन आपोआप पोहोचेल। माझा अचूक प्लॅन आहे तो तुम्ही लक्षात घ्या असं म्हणत भानुशाली वकील एक अचूक प्लॅन रचलेला असतो। महत्त्वाचे कागदपत्र खोटे बनवत डिक्टो बनवत भूमीच्या हातात देत आता मात्र भानुशाली वकिलांनी भूमीला बरोबर गाईड केलेलं असतं। भूमी आता भानुशाली वकिलांच्या सांगण्याप्रमाणे अचूक प्लॅन मध्ये आता मात्र एका व्यवस्थित पाथवरती चाललेली असते। रागिणीपर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग भूमीला योग्य ठरणार असतो। भानुशाली वकील म्हणतात तुम्ही आता तुमच्या गुन्हेगाराच्या पर्यंत पोहोचण्याच्या काहीच पावलं लांब आहात पण तुम्ही डायरेक्ट अटॅक करू शकत नाही कारण कन्फर्म सगळं होईपर्यंत तुम्हाला थोडं थांबावंच लागेल। नाहीतर आपल्याला उगाचच निरापराधी माणसावरती आरोप केल्याच्या आरोपाखाली सुद्धा तुम्हाला गिल्टी फील होईल। भूमी सांगते ठीक आहे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाल त्याचप्रमाणे मी प्लॅन करेल। आणि आता भानुशाली वकील आणि भूमी यांचा भन्नाट प्लॅन निलांबरीपासून सुरू होतो आणि निलांबरीवरून तो आता पौर्णिमा मार्फत रागिणी मार्गाकडे जाण्याचा बरोबर प्लॅन असतो। इकडून उठून गेल्यावरती सगळ्यात पहिले भूमी निलांबरीकडे जाते आणि म्हणते तू आई आहेस की माझी वैरीण? माझं लग्न ठरवण्यासाठी तू जो काही उपद्व्याप केलास ना हा का उपद्व्याप केलास ते मला माहिती आहे। पौर्णिमाला तुझी फूस होती ना, पौर्णिमाला त्या मृत्यूपत्राबद्दल समजलं होतं ना की सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार, मग माझ्या नावाची प्रॉपर्टी ती स्वतःच्या नावावरती करून घेणार म्हणजे आत्यांमार्फत स्वतःच्या नावावरती करून घेणार असं तुमचं प्लॅन होतं ना। असं आता ती निलांबरीवर डाव टाकते। आत्तापर्यंत निलांबरीला काहीच माहीत नसतं की ह्यांच्या घरात काय चाललंय, प्रॉपर्टीची मालकीण भूमी आहे आणि माझ्या काय केलं पुन्हा स्वतःच्या नावावरती करून घेतली। निलांबरीला काहीच माहीत नसतं पण भूमीने अचूक खडा टाकल्यावरती आता त्याचा पडसाद रागिणी मार्फत आता पौर्णिमाच्या वरती उलटणार असतो। इकडे आता भूमीने सांगितल्यावरती भूमी सांगते सावत्राई सुद्धा असून सावत्राई किती दुष्ट असते हे उदाहरण तू दिलंस। माझं लग्न मुद्दाम घडवून आणलंस, माझ्या आयुष्याची वाट लावून तुझ्या मुलीच्या आयुष्याला तू सुधारण्यासाठी हे सगळं केलंस ना, पण तुझा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही। माझी आकाशची प्रॉपर्टी ही फक्त त्याची आहे आणि त्याचीच राहणार, यातला एक छदाम मी कोणाला मिळू देणार नाही असं म्हणत भूमीने निलांबरीला डाव टाकलेला असतो। निलांबरी लगेच
पौर्णिमाला कॉल करते आणि पौर्णिमा ताबडतोब रागिणीकडे येते आणि ती सांगते, भूमिताईंनी माझ्यानंतर आईवरती संशय घेतलेला आहे की आम्ही दोघींनी मिळून हे सगळं केलंय. यावरती रागिणी म्हणते, आता तर बरोबर झाले, कारण माझ्यावरती तिला अजिबात डाऊट नाही, हे क्लिअर झाले. लग्न ज्या व्यक्तीने ठरवलंय ती म्हणजे तुझी आई असं तिला वाटतंय ना, त्यामुळे आता मात्र सगळं क्लिअर झालेलं आहे. माझा मार्ग मोकळा झालाय. आता तुमच्या दोघींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी हे करणार. पौर्णिमा म्हणते, पण यामध्ये माझ्या आईला का ओढताय तुम्ही? रागिणी म्हणते, मूर्ख मुली, तुझ्या आईला तुझ्यासाठी इतकं पण करता येत नाहीये का? म्हणजे तुझी आई आपल्या मुलीसाठी स्वतःवरती आळ घेऊ शकत नाही? कारण स्वतः भूमी आपल्या आईला जेलमध्ये तर पाठवणार नाहीस ना, त्यामुळे असं तसंही तुमचे भूमीसोबत चांगले संबंध नाहीच आहेत. त्यामुळे आता तुझ्या आईला पण गुन्हा कबूल करायला सांग की तिने आधीच हे समजलं होतं म्हणून हे सगळं नाटक केलं आणि आता भूमीला याच भ्रमात ठेवून तिची सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावरती करून घ्यायची. हे बघ पेपर, पुन्हा पेपर बनवलेत, पुन्हा तू सह्या कर आणि आता खेळ संपला. आता मात्र भूमीला संपवण्याची पण वेळ आली, पण त्याआधी भूमीनेच डिक्लेअर करू दे सगळ्यांच्या समोर की तू आणि तुझ्या आईने हे सगळं केलंय. त्यामुळे प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाल्यावर ती कुणाला संशय येणार नाही. पौर्णिमा म्हणते, पण तुम्ही नंतर मला फसवणार नाही याची काय गॅरंटी? यावरती रागिणी सांगते, तू सही कर नाही तर नको करूस, मी तुला माझ्या मुलाच्या आयुष्यातून बाहेर हाकलून देईन याची गॅरंटी मी देऊ शकते ना. याच्यावरती पौर्णिमाचे हात दगडाखाली अडकलेले असतात. रागिणी बोलेल तेच करणं भाग असतं. त्यामुळे आता पौर्णिमासमोर कोणताही पर्याय नसतो. अखेर पौर्णिमा त्या पेपरवरती सह्या करते. इथेच आता रागिणी अडकते. रागिणी ते पेपर आता तिच्या वकिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक रात्र ते पेपर आपल्या कपाटात ठेवते आणि इथूनच भूमीचा खरा प्लॅन सुरू होतो. रागिणीला गाफील करत भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे नीलांबरी आणि पौर्णिमावरती डाव टाकत आता भूमीने अचूक खेळ खेळलेला असतो. रागिणी अचूक अडकते. मग त्या रात्री भूमी रागिणीच्या खोलीत येते आणि रागिणीला आता सांगायला लागते, आत्या मला सगळं समजलंय. त्यावरती रागिणी सांगते, काय समजले? रागिणी पेपर लपवण्याचा प्रयत्न करते. भूमी सांगते, आत्या मला सगळं समजलंय. तुमच्या हातामध्ये असलेले पेपर प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि तुम्ही हे प्रॉपर्टीचे पेपर बनवून पौर्णिमाला अडकवलं, त्याच्यावरती सह्या घेतल्यात, बरोबर ना? रागिणी म्हणते, काही बोलू नकोस. भूमी ते पेपर हातात घेते आणि सांगते, तुमचा खेळ संपला. आता मात्र रागिणीच्या हातामध्ये असलेले पेपर, ते पेपरवरती पौर्णिमाच्या सह्या, पुन्हा एकदा ते पेपर बनवल्यामुळे रागिणीला आता कोणताही प्रश्नच उरत नाही आपली सफाई द्यायला आणि आजी समोर भूमीने रागिणीचं खरं रूप आणल्यावरती रागिणी गडबडते. आणि आता शेवटचा डाव टाकत बळी प्रतिपदेला रागिणीचा पर्दाफाश करत भूमीने अचूक डाव साधलेला असतो. भानुशाली वकिलांनी सांगितलेलं जाळं विणत रागिणीला त्या जाळ्यात अडकवत आजीसमोर रागिणीचं खरं रूप आणत भूमीने आता खूप मोठा डाव साधलेला असतो. रागिणीचा तर पर्दाफाश झालेला असतो, पण भानुशाली वकिलांच्या एका युक्तीमुळे नीलांबरीपासून सुरू होणारा हा डाव रागिणीवरती येऊन संपतो. पौर्णिमा त्याची माध्यम असते आणि आजीला आपल्या कपटी मुलीचे कारस्थानच समोर येतात.